10 दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर 11व्या दिवशी शनिवारी सायंकाळी अनेक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप दिला आहे। यात साक्री रोडचा महाराजा म्हणून ओळख असलेल्या झुरीलाल गणेश मंडळाचे सचिव शिवतांडव व महाभारताच्या देखाव्यावर आधारित असलेल्या गणरायाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवा उद्योजक रेकी गलानी यांच्या संकल्पनेतून विसर्जनाच्या दिवशी या गणेश मंडळाचा देखावा साकारण्यात आला होता। तर गणरायाचा उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला गेला पाहिजे या उद्देशाने अग्रसेन चौक मित्र मंडळाच्या कागदाने बनवलेल्या अग्रवाल नगरचा महाराजाने देखील सर्वांना आकर्षित केले होते। उंदिराने खांद्यावर घेतलेल्या गणरायाकडे सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। अत्यंत भक्तिमय व श्रद्धेच्या वातावरणात आपल्या लाडक्या गणरायांना या मंडळांनी निरोप दिला आहे। अध्यक्ष श्री अग्रसेन चौक मित्र मंडळ अग्रवाल नगरचा महाराजा यंदा आमचं हा 20वा वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। यावर्षी आम्ही पर्यावरण रक्षणासाठी ही कागदी मूर्ती तब्बल 19 फुटाची कागदी मूर्ती धुळ्यात काय उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदा आणली आहे। या मूर्तीवरती जे कलर आहे ते वॉटर कलर असून त्याच्याने कोणतीही जीवहानी किंवा पर्यावरणाला हानी किंवा प्रदूषण होणार नाही। ही जेव्हा विसर्जन होईल कागदी असल्यामुळे 35 ते 40 किलो वजनी आहे, साधारण 2 ते 3 माणूस आरामात तिचं विसर्जन करू शकतात। हे कमी वजनी असल्यामुळे आणि 2-3 लोक आरामात विसर्जन करता येतं म्हणून तिचं विटंबना होणार नाही। जशी POPच्या मूर्तीची आपण दुसऱ्या दिवशी बघतो विटंबना होती, तरी मी सगळ्या मंडळांना आवाहन करीन की आमच्यासारखा ग्रीन गणेश उत्सव साजरा करा, जेणेकरून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही काहीतरी चांगलं जग देऊन जाल। यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा यावेळी गणेश भक्तांनी दिल्या आहे। आग्रा रोडवरून निघालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट बंदोबस्तामुळे यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे निर्विघ्न पार पडला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।